नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहरकर. आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे 10वी शिकत असताना घर सोडून गेलेल्या एका विद्यार्थ्याचा. वर्ष होतं 2017. वडवणी तालुक्यातील खळवट निमगाव येथील एक दाम्पत्य दरवर्षी ऊसतोडणीसाठी कर्नाटक राज्यात जायचं आणि आपल्या मुलाचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्याला शिक्षणासाठी मागे ठेवलं जायचं, म्हणजे गावात ठेवलं जायचं. 2017मध्ये त्या मुलाचं वय होतं 16 वर्ष आणि तो 10वीच्या वर्गात शिकत होता. म्हणून त्याला नाळवंडीमध्ये एका शिक्षकाच्या घरी शिकवणीसाठी ठेवण्याचं कुटुंबियांनी ठरवलं. फीस ठरली वर्षाला 10,000 रुपयाची. आणि या कुटुंबियांनी आपल्या मुलाला नाळवंडीमध्ये शिक्षणासाठी आणून ठेवलं आणि ते ठरल्याप्रमाणे ऊसतोडणीसाठी कर्नाटक राज्यात निघून गेले. या मुलाचं नाव होतं राजू माळी. राजू नाळवंडीत आला, 10वीच्या वर्गात शिकत होता आणि या शिक्षकाच्या घरी राहत होता. मात्र एके दिवशी अचानक राजू नाळवंडी गाव सोडून निघून गेला. ही बाब जेव्हा या शिक्षकाच्या लक्षात आली तेव्हा घाबरलेल्या शिक्षकानं राजूच्या आईवडिलांना फोन केला आणि तुमचा मुलगा कुठे निघून गेला आहे मला माहीत नाही, तुमच्याकडे आला असेल तर मला सांगा. जेव्हा आईवडिलांना ही बातमी कळाली की आपला मुलगा नाळवंडी गावातून निघून गेला आहे, तो आपल्याकडे देखील आला नाही, तो कुठे गेला आहे याचा शोध घेण्यासाठी तात्काळ ते बीडमध्ये परत आले. बीडमध्ये आल्यानंतर त्यांनी नातेवाईकाकडे शोधाशोध केली, त्याच्या मित्रांकडे विचारपूस केली, सार्वजनिक ठिकाणी त्याचा शोध घेण्यात आला. मात्र राजू कुठेही आढळून आला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी 2017मध्येच पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये एक अर्ज दिला आणि आमचा मुलगा कुठेतरी हरवला आहे, त्याचा शोध घ्या अशी विनंती पोलिसांना केली. अर्जासोबत राजूचा फोटो देखील होता. पोलिसांनी देखील तपास घ्यायला सुरुवात केली. नातेवाईक तपास करत होते. 2017 पासून ते 2023 पर्यंत राजूचा शोध एकीकडे पोलीस घेत होते तर दुसरीकडे नातेवाईक घेत होते. या 6 वर्षाच्या काळामध्ये राजूचे आईवडील ऊसतोडणीसाठी जात होते. आपला मुलगा निघून गेल्याचं दुःख त्यांच्यासोबत कायम होतं. 6 वर्षे उलटूनही राजूचा शोध लागत नव्हता. म्हणून त्याच्या कुटुंबियांनी पुन्हा एकदा पिंपळनेर पोलीस ठाणे गाठून राजूचं अपहरण झाल्याची तक्रार दिली. कारण त्यांना तसा संशय होता की राजू कुठे गायब झाला आहे, त्याचा काही घातपात झाला आहे का. या संशयातून त्याच्या अपहरणाचा गुन्हा पिंपळनेर पोलीस ठाण्यात दाखल झाला. जेव्हा राजूच्या अपहरणाचा गुन्हा पिंपळनेर पोलीस ठाण्यात दाखल झाला तेव्हा पिंपळनेर पोलिसांनी अनैतिक मानवी व्यापार विभागाचे पोलीस त्याचा शोध घेऊ लागले. तरी देखील राजू सापडत नव्हता. त्यामुळे अनैतिक मानवी व्यापार विभागानं स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेण्याचं ठरवलं. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध विभागाने जेव्हा स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेतली तेव्हा स्थानिक गुन्हे शाखेचे श्रीराम खटावकर आणि शेख शफीक यांनी या प्रकरणामध्ये विशेष लक्ष घातलं. तर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी देखील पोलिसांना आदेश दिले आणि राजूला लवकर शोधून काढा असं सांगितलं. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस वेगवेगळ्या माध्यमातून राजूचा शोध घेत होते आणि यावेळी श्रीराम खटावकर या पोलीस कर्मचाऱ्यांना तांत्रिक पद्धतीने तपास करण्याचं ठरवलं आणि राजूचा शोध लावला. 7 वर्षापूर्वी घर सोडून गेलेला राजू पुण्यात असल्याची माहिती श्रीराम खटावकर यांना मिळाली आणि या पोलीस कर्मचाऱ्यांनी थेट पुणे गाठलं. पुण्यामध्ये जाऊन चिंचवड परिसरात विश्वासात घेऊन राजूला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिलं. आता 7 वर्ष हा राजू कुठे होता? राजूने नाळवंडी गाव का सोडलं? 7 वर्ष राजू काय काम करत होता? तो कुठे कुठे गेला? असे प्रश्न अनेकांना पडले. तर 7 वर्ष राजूने काय केलं मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय. 10वी शिकत असलेला राजू जेव्हा नाळवंडी गाव सोडून पुण्यात गेला तेव्हा त्यानं एका खाजगी एजन्सीकडे सिक्युरिटी गार्ड म्हणजेच सुरक्षा रक्षकाची नोकरी मागितली आणि तब्बल 4 वर्ष राजू हा पुण्यात सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता. 4 वर्ष राजूने सिक्युरिटी गार्ड म्हणून पुण्यात काम केलं. त्यानंतर त्या कामात कमी पैसे मिळत असल्यानं राजू वेल्डिंगचं काम शिकला. वेल्डिंगचं काम करत असतानाच तो प्लंबिंगचं काम देखील शिकला. वेल्डिंग आणि प्लंबिंगच्या कामातून त्याला चांगले पैसे मिळू लागले आणि पुण्यामध्ये त्याची चांगली ओळख झाली. त्यामुळे आपल्या सहकार्याच्या साथीनं त्यानं यापेक्षाही जास्त पैसे कमवण्यासाठी थेट गुजरातला जाऊन काम करण्याचं ठरवलं आणि राजू 1 वर्ष गुजरातमध्ये जाऊन राहिला. गुजरातमध्ये जाऊन राजूने प्लंबिंगचं काम केलं, वेल्डिंगचं काम केलं. त्या ठिकाणी देखील त्याचं मन लागत नव्हतं. म्हणून त्यानं पुन्हा एकदा पुण्याला येण्याचा निर्णय घेतला आणि राजू 1 वर्ष गुजरातमध्ये काम करून पुन्हा पुण्यात आला. पुण्यात आल्यानंतर त्यानं पुन्हा एकदा सुरक्षा रक्षकाचं काम करायला सुरुवात केली. कारण प्लंबिंगचं आणि वेल्डिंगचं काम तो गुजरातमध्ये जाऊन करत होता, पण पुण्यामध्ये आल्यानंतर त्याने आपलं काम बदललं आणि पुन्हा एकदा जे काम त्याने सुरुवातीला सुरू केलं होतं सुरक्षा रक्षकाचं, तो पुन्हा एकदा सुरक्षा रक्षकाचंच काम करू लागला. अशातच पोलिसांना तो पुण्यात असल्याची माहिती मिळाली. कारण पोलिसांनी तांत्रिक पद्धतीनं तपास केला होता. आता पोलिसांनी तांत्रिक तपास कसा केला हे गोपनीय आहे, हे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाहीत. मात्र याच तांत्रिक तपासामुळं राजूचा शोध लागला. श्रीराम खटावकर आणि त्यांची टीम जेव्हा पुण्यात गेली त्यांनी राजूला आपल्या ताब्यात घेतलं आणि ते राजूला घेऊन बीडमध्ये आले. बीडमध्ये आल्यानंतर
त्याच्या आईवडिलांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलून घेण्यात आलं. त्याचे आईवडील पोलीस अधीक्षक कार्यालयात बसलेले होते. तेव्हा राजू आणि त्यांची भेट पोलिसांनी करून दिली. हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला. यावेळी पोलिसांच्या डोळ्यात देखील अश्रू आले होते. जेव्हा राजूला घेऊन बीड पोलीस हे बीडमध्ये आले, वेळ सकाळची होती. पोलिसांनी आणि राजूने सोबत नाश्ता केला आणि जेव्हा पोलीस त्याला घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे जात होते तेव्हा राजूला कळालं की आता आपली आणि आपल्या कुटुंबियाची भेट होणार आहे. तेव्हा त्यांनी पोलिसांना विनंती केली की सर 10 मिनिट गाडी थांबवा, मला माझ्या आईसाठी साडी घ्यायची आहे. 7 वर्षापूर्वी घरातून निघून गेलेला राजू आपल्या कुटुंबियांना भेटला आहे. बीड पोलिसांच्या प्रयत्नातून तो भेटला आहे. विशेष म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जो तपास केला, जो तांत्रिक तपास केला, त्यामुळे या मायलेकराची भेट झाली. आपल्या कुटुंबापासून दूर गेलेला राजू त्या कुटुंबामध्ये पुन्हा एकदा परत आला आहे. आपण अनेकदा पाहतो, अनेक फरार झालेल्या आरोपींना पोलीस वेगवेगळ्या मार्गाने तपास करून शोधून काढतात. मात्र राजूच्या कुठल्याही प्रकारची माहिती पोलिसाकडे नसताना फक्त त्याचा फोटो, त्याचं नाव या माहितीच्या आधारावर बीड पोलिसांनी एक मोठी कामगिरी केली आणि राजू त्यांच्या कुटुंबियामध्ये परत आणला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.